चिकाटीने सगळं करते हो सखू. काही बघावं लागत नाही, सांगावं लागत नाही. आई डोकं फार गुणाची आहे हो माझी सून. कुठे आत आहे का सखू? अहो नाही, रावळात गेलेत नवरा बायको, रावळात. येतीलच एवढ्या, येतील. ती आली ना की मग तिच्याशी बोला तुम्ही. आता आजी आजारी आहे म्हटल्यावर सखूचं जाणं गरजेचंच आहे. आई ग, पण आता आम्ही करू कसं तरी. हो, पण तिला विचारा, सखू हो म्हणाली पाहिजे. ती आल्यावर तिला विचारा, मग काय ते ठरवा. शिवताई आली, शिवताई. शिवताई आली, शिवताई आली. विहीणबाई, मी ना जरा पडते. सखू आली ना का तिच्याशी तुम्ही बोला आणि ठरवा काय ते. डोकं ना चढतंय हो नुसतं. चालेल ना तुम्हाला? हो, विश्रांती करा तुम्ही. हो, जाऊ बाई. यांना आत घेऊन जा. हो, एकट्याच बाहेर कशा थांबतील नाही का. काय ग, आज पण इतका उशीर का? पुन्हा ती सुभेदारीने भेटली होती वाटतं. रमत गमत जातेस येतेस ना? हो नाही हो वंस, मी कुठे सावलेलाही थांबत नाही. आई देवा. आई गो, चला तुम्ही चला आज, चला सुलगरा. बर बर, समजलं. जा, आज जाऊन पूजा करून घे लवकर. आणि हो, कोगल यायच्या गतीने करू नकोस. जरा भराभरा हात चालव. ही कामं आटपून दुसऱ्या कामाला लागायचंय, नाही तर बसशील परत तंद्री लावून नेहमी सारखी. हो वंस, चल. मी बराबर काम करेन. अहो चला हो, या या. आई गो, आई गो, आई आई गो, आई आई गो, आई. आई आई गो. काय हो, हात खूप दुखतोय का? हो काय सांगू तुम्हाला. हो मस्तकात जाते अगदी कळ. खूपच दुखतंय. आई ग, नशिबाचेच भोग म्हणायचे हो. आई आई ग. मी देते नारळ खाऊन. अहो काहीतरीच काय. नाही नाही, नको नको. तुमच्याकडून कसं हो काम करून घेऊ मी. अहो मी काय परकी आहे का? द्या बघू माझ्याकडे, मी चटकन करते. नाही नाही, अहो काहीतरीच काय बोलताय तुम्ही. सखू येईल, ती आल्यावर करून देते म्हणालीये. खूप गुणी आहे हो सखू. सखू आणि दिगू दोघंही देवदर्शना गेलेत. खरं तर हे काम तिचंच आहे, पण मी आपली तिला मदत करत असते हो. आई ग, पण आता त्रास होतोय तरी पण मी करेन हळूहळू. पण तुम्ही नाही हा या घरातली कामं करायची. अहो का नाही करायची? आपली घरं तर आता एकच झालीत ना. आणि सखू तर करणारच होती ना. मग तिने केलं काय आणि मी केलं काय? द्या माझ्याकडे, करते मी. उठा बघू. नाही नाही, उठा तुम्ही. अहो मी करते, उठा बघू. या, बघता बघता होऊ नाही जाईल. होय गो. फारच प्रेमळ आहात हो तुम्ही. अशी समजून घेणारी माणसं दुर्मिळच झालेत हो आता. ठीक है.
एवढ्या खवायच्या आहेत नारळाच्या कवडी. तुम्हाला जमेल तेवढ्या खवा हा. म्हणजे थकलात की मला सांगा. आई ग, मग मी करते पुढचं. अहो कशाला, राहू देत, करते मी. माझ्या हाताखाली देत नव्हतीस ना सखूला महामाई. पण बघ आता सखूची सुगरण आईच आले माझ्या हाताखाली. तुझ्या कावेबाजपणामुळे तुझी जिरली. पादुका पूजन तर झालं. सासू काकूंनी मला नारळ ठेवायला सांगितलं होता. मी जाते चूल घरात. कुठे चाललीस? चल, रमाई बोलवते. चल. काय झालं? सखू आलीये बहुतेक. तिचा आवाज आल्यासारखा वाटला. नाही नाही, एवढ्या लवकर कसे येतील ते? तुम्ही आलात ना त्याच्या जरा आधी निघालेत ते. वेळ होईल हो त्यांना. मला दिसली नाही, पण सखूचा पायरो मला कळणार नाही. पोटची पोर आहे माझ्या. रमाई, बघितलंस का? सुनबाई आलीये तुझी. काय झालं सासूबाई तुम्हाला? ये 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 पुढे ये. मनस्ता, तुझं या घरात पाऊल पडल्यापासून खडखोर मनस्तापच माझ्या मागे लागलाय. बघतेस ना माझी ही अवस्था. डोकं ठणकतंय माझं. अजिबात बरं वाटत नाहीये मला. जाऊबाईंच्या हाताला मार लागलाय. यमुनालाही